ठिकाणी सांगितलं। त्याच्याचबरोबर तेलुगू देशम पार्टीचं आणि VSR आणि VK सिंगचं जे काही आर्थिक आणि व्यक्तिगत नातं आहे त्याबद्दलची माहिती त्यांना तिथं सांगितली। या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांनी मला शब्द दिलाय की काँग्रेस पक्षाकडनं व त्यांच्याकडनं जी काय ताकद लागेल, मदत लागेल ती पूर्णपणे मदत आम्ही त्या ठिकाणी करू। पुढच्या 2 दिवसांमध्ये त्यांनी एक शब्द मला तिथं दिलाय, पण 2 दिवसानंतर या बाबतीतली माहिती मी आपल्याला व आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी देईल। अतिशय महत्त्वाची मदत ही राहुल गांधीजींकडनं या विषयाच्या बाबतीत होईल असं आम्हाला वाटतं आणि मग ती 2 दिवसानंतर ती काय गोष्ट होती, कशी मदत झाली हे नक्कीच आपल्या सर्वांना मी सांगेन। आपली मागणी होती सीबीआय या संदर्भात राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करावी, ज्यात विरोधी पक्षाचे सगळे सदस्य असतील, त्यावरती काही विस्ताराने चर्चा झाली का? नाही, त्याबद्दल सुद्धा त्यांना मी सांगितलं की DGCAच्या अंतर्गत जेव्हा AIB तपास करते ते 11 कलमच्या अंतर्गत आणि 12 कलमच्या अंतर्गत तपास केला जातो। 11 कलमाच्या अंतर्गत जो तपास होतो त्याच्यामध्ये जे अधिकारी असतात ते त्याच विभागाचे तिथं असतात, त्यामुळे ते काय खूप खोलात जाऊन नाही तर पारदर्शक पद्धतीने तपास करतील असं नाही। त्यामुळे 12 अंतर्गत आपल्याला एक वेगळी कमिटी ही निर्माण करता येते। त्याच्यामध्ये LOP म्हणजे जो विरोधी पक्ष नेता आहे या देशाचा त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला विनंती करता येतील की त्याचं अध्यक्षपद तिथं घ्यावं। याबद्दलची माहिती त्यांना तिथं सांगितली, त्याबद्दल सुद्धा आपल्याला खोलात जाऊन थोडंसं तो विषय समजून घ्यावा लागेल। मी जेव्हा त्यांना विनंती केली की हा विषय आत्ताच्या आत्ता तिथं घ्यावा, त्यांच्याकडनं मला एवढंच सांगण्यात आलं की आत्ता भारताला खूप मोठ्या प्रमाणात अडचण इंधनाची आलेली आहे, LPGची आलेली आहे आणि तो मुद्दा आम्ही कालच्याच बैठकीमध्ये तिथं घेतलेला आहे। त्यामुळे जर हाही मुद्दा त्या मुद्द्यामध्ये जर आपण घेतला तर कुठंतरी तिथं लक्ष हे दोन्ही विषयाकडे जाणार नाही। त्यामुळे टप्प्याटप्प्याने आपल्याला हा विषय घ्यावा लागेल, पण अजितदादांचा मुद्दा आणि अजितदादांना न्याय देण्यासाठी जसा मी लढत आहे तसं महाराष्ट्र लढत आहे, त्यासाठी काँग्रेस सुद्धा लढेल असं राहुल गांधीजींनी आम्हाला सांगितलं। सर, एक प्रश्न आहे, तुम्ही सीबीआय प्रस्तावाबद्दल बोललात, सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट आहे की डायरेक्टली सीबीआयला इन्व्हेस्टिगेट करता येत नाही केस। जो प्रस्ताव राज्य सरकारने पाठवलाय तो खरोखर केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आलाय का इन्व्हर्ट झालाय? आम्हाला जे कळालेलं आहे अजूनपर्यंत महाराष्ट्राकडनं तो प्रस्ताव हा दिल्लीला सीबीआयकडे पाठवलेला नाही। आम्हाला खरं तर आश्चर्य वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की सीबीआयकडे आम्ही प्रस्ताव पाठवू, पण तो अजूनपर्यंत पाठवलेला नाही व त्याच्याच बाबतीत आम्हाला असं कळालं होतं की प्रस्ताव पाठवण्यासाठी अजितदादांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली होती आणि 2 दिवसापूर्वी स्मरणपत्र सुद्धा तिथं दिलेलं आहे। म्हणजे पहिलं पत्र देऊन सुद्धा आणि स्मरणपत्र देऊन सुद्धा साधा तो प्रस्ताव जर दिल्लीला येत नसेल त्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की सत्तेत असणारे लोक अजितदादांना न्याय देण्यासाठी काय प्रमाणात त्या ठिकाणी ताकद तिथं दाखवत आहेत। जो काही सुशांत सिंग राजपूतचा विषय झाला होता तेव्हा बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा प्रस्ताव सीबीआयकडे पाठवला दुसऱ्या दिवशी तो स्वीकारण्यात आला होता, पण अजितदादांचा प्रस्ताव सांगण्यानुसार मी मुख्यमंत्री कार्यालयाने जे सांगितलेलं आम्ही पाठवलेला आहे, 26 दिवस झाले, पण या मराठी माणसाला न्याय देण्यासाठी अजूनपर्यंत तो प्रस्ताव जर पाठवला असेल तो सीबीआयने तो स्वीकारला नाही। पण आम्हाला जी माहिती कळते महाराष्ट्र राज्याच्या सरकारने अजूनपर्यंत सीबीआयकडे अजितदादांच्या क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनचा प्रस्ताव हा पाठवलेला नाही। सीबीआय प्रस्ताव न पाठवण्यामध्ये नेमकं कारण काय असावं, म्हणजे राज्य स्वतःहून प्रस्ताव पाठवत नाही याचा अर्थ नेमकं काय? आम्ही FIR करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण आम्हाला तिथे FIR करून दिला जात नाही, आमचा अधिकार असताना सुद्धा। आणि 2019ला आपण जर बघितलं असेल तर अशाच पद्धतीने विमान घाटकोपरला जेव्हा पडलं होतं त्यांच्या विरोधात FIR म्हणजे त्या मालकाच्या विरोधात FIR केला होता, पण दादांच्या प्रकरणामध्ये खूप पाठपुरावा करून सुद्धा FIR केला जात नाही। राज्यातल्या अधिवेशनामध्ये शशिकांत शिंदे साहेब असतील, अमोल मिटकरी असतील, तसंच उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे काही नेते असतील, तसंच माझा सुद्धा एक प्रस्ताव तिथं अधिवेशनामध्ये पडून आहे, पण अजूनपर्यंत दुर्दैवाने तो त्या ठिकाणी चर्चेत आलेला नाही। तसंच केंद्र सरकारमध्ये सुद्धा अरविंद सावंत साहेब, सुप्रियाताई, डॉक्टर अमोल कोल्हे, त्याचबरोबर इतरही आमचे सर्व खासदार हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तो चर्चेत दुर्दैवाने तिथे येत नाही। म्हणजे FIR होत नाही, अधिवेशनामध्ये चर्चा होत नाही, पार्लमेंटमध्ये चर्चा करून दिली जात नाही, सीबीआयकडे प्रस्ताव आलाय का नाही आला हे आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही। मग कुठं ना कुठेतरी मुद्दामून हा जो VK सिंग आहे तो एका व्यक्तीचं नाही तर एका संस्थेचं नाव घेईल
आणि ते नाव घेतल्यानंतर आम्ही जी आतापर्यंत शंका व्यक्त केलेली ती कुठेतरी खरी ठरेल म्हणून व्ही.के. सिंगला आणि VSRला इथं वाचवलं जातंय हे मी तिथं स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो. आपण गेल्या दिवसांपासून बघितलं तर आपण एक आठवड्यापासून राजधानी दिल्लीत सर्व विरोधी पक्षांची बैठक घेतली, पण सत्ताधारी कुठल्या पक्षाची भेट झाली का? त्यांनी काही आश्वासन दिलं का? आपण अमित शहाना वेळ मागितली तिथे काय झालं? प्रधानमंत्र्यांना भेटणार आहात का? मी CBIला वेळ मागितलेली आहे, DGCAला वेळ मागितलेली आहे, अमित शहा साहेबांना वेळ मागितलेली आहे, पण मी विरोधातला एक आमदार असल्यामुळे कदाचित ती वेळ त्या ठिकाणी मला मिळालेली नाही. मी विरोधात असलो तरी विषय हा महत्वाचा आहे आणि विषय कुठला असेल तर अजितदादांना न्याय देण्याचा विषय आहे. पण तरीसुद्धा वेळ मिळत नसेल तर कदाचित त्यांना इतर काही महत्वाच्या गोष्टी करण्याच्या असाव्यात, पण दादांना न्याय देण्याचा विषय हा त्यांच्यासाठी महत्वाचा नसावा. त्याच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना मी भेटलो, अनेक लोकांना भेटून सुद्धा तिथं साधी FIR केली जात नाही. केंद्रात येऊन इथं असणाऱ्या लोकांना भेटण्याचं कारण एव्हिएशन मंत्रालय हे केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारं मंत्रालय, सीबीआय विभाग हा सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतो. त्यामुळे इथं काहीतरी होईल अशी अपेक्षा आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी होती. पण मित्रपक्ष जे इंडिया आघाडीचे आहेत त्यांना भेटल्यानंतर, खास करून राहुल गांधीजींना भेटल्यानंतर एक मार्ग त्यांनी आम्हाला तिथं सांगितलं ज्याच्यामध्ये नक्कीच न्याय देण्यासाठी आपल्याला कुठे ना कुठेतरी मदत होऊ शकते. पण त्या बाबतीत मी 2 दिवसानंतर आपल्या सर्वांसोबत नक्कीच सांगेन. रोहितजी तुम्ही 2 दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं आणि त्यात प्रफुल्ल पटेलांचं थेट नाव घेतलेलं होतं. तुम्ही म्हटले होते की प्रफुल्ल पटेल हे व्ही.के. सिंग यांचा मुलगा आहे, त्याच्या लग्नाला रोहित सिंगच्या लग्नाला व्ही.के. सिंग तिथं जयपूरमध्ये म्हणजे राजस्थानमध्ये होते असा तुमचा दावा होता. पण त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते अनिल भाईदास पाटलांनी स्पष्टपणे हा दावा फेटाळून लावलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की प्रफुल्ल पटेल तिथं लग्नालाही गेलेले नव्हते किंवा तिथं संबंधही नाही प्रफुल्ल पटेल. जेव्हा मी फाईलचा मुद्दा घेतला होता 27 तारखेला, एक अशी फाईल होती जी खरं तर मंत्रालयामध्ये होती आणि नियोजित नव्हती, पण कुठंतरी ती फाईल सही केली पाहिजे असं एका नेत्याने सांगितलं असं मी जेव्हा बोललो होतो तेव्हा प्रफुल्ल पटेल 2 दिवसानंतर मीडियासमोर आले.